हा व्हिडिओ एकदम वेगळा होणार आहे. आतापर्यंत आपण चॅप्टर वाईज IMP समजून घेतले. आता पेज वाईज घेऊया. म्हणजे मी पुस्तकामध्ये त्यातले कुठले कुठले आर्टिकल छुपे इम्पॉर्टंट आहेत ते मी समजवणार आहे. मॅक्झिमम लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ डिटेलमध्ये बघा. प्रत्येक पान अँड पान, प्रत्येक IMP क्वेश्चन पुस्तकातला समजून घेणार आहे. चला समजून घेऊया. पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक्स करणं गरजेचं आहे. या दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधला डिफरन्स करा, तो महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर ही जी कन्सेप्ट आहे ह्याच्यावर एक MCQ येऊ शकतो. ही कन्सेप्ट व्यवस्थित वाचा. सेंट्रीपिटल सेंट्रीफ्युगलच्या डेफिनेशन तुम्हाला माहीत पाहिजेत आणि त्याच्या रिलेटेड फॉर्म्युले आणि रिमेंबर दिस हा जो पार्ट आहे हा महत्त्वाचा आहे. मी वारंवार सांगतोय, पुन्हा एकदा सांगतो, अशा टाईपचे जे क्वेश्चन पुस्तकात सोडवून दिलेले असतात ते सर्व प्रॅक्टिस करा. त्यातला एक तरी क्वेश्चन बोर्डाला ॲज इट इज हमखास येणारच. आता इथून ॲप्लिकेशन चालू झाले. पहिलं ॲप्लिकेशन इतकं काय फार महत्त्वाचं नाही आहे, छोटंसं आहे. त्यानंतरचं जे दिलं आहे वेल ऑफ डेथ ते महत्त्वाचं आहे, ते व्यवस्थित करा. बँकिंगची कन्सेप्ट, त्याची डेफिनेशन ही महत्त्वाची आहे. आता जर आपण पुढे आलो तर ह्या डेरिव्हेशनचा पॉईंट असा आहे की हे डेरिव्हेशन सोडवून नाही दिलं. मुलं काय करतात, डायजेस्टमध्ये 10-10 स्टेपमध्ये सोडून दिले ते सोडवतात. तसं नाही करायचं. इथं जेवढं दिलंय तेवढंच डेरिव्हेशन तुम्ही सुद्धा पेपरला लिहिलं तरी मार्क पूर्ण मिळणार आहेत. याला महत्त्व कशाचं आहे तर डायग्रामचं. डायग्राम कशाची आहे, खाली व्हेकल येताना म्हणजे लोअर स्पीडसाठी आणि हायर स्पीडसाठी कुठलं विचारलंय बघायचं. कोनिकलचा क्वेश्चन मला यावर्षी IMP वाटतो, व्यवस्थित करून ठेवा. कोनिकलचं डेरिव्हेशन यावर्षी विचारू शकतात. त्याच्यानंतर पुढे आलो तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधले 2 डेरिव्हेशन आहे. एक टेन्शनचा आहे आणि एक स्पीडचा आहे. दोन्ही डेरिव्हेशन व्यवस्थित करायचे गरजेचे आहे. हा पॉईंट इतका काय महत्त्वाचा नाही, हा केला नाही केला इतका काय फरक नाही पडत. पुढे जर आलो आपण, मोमेंट ऑफ इनर्शियाचं डेरिव्हेशन महत्त्वाचं आहे. कायनेटिक एनर्जीचं म्हणून सुद्धा हे डेरिव्हेशन विचारतात. आता त्याच्या पुढे जर आलो आपण तर रेडियस ऑफ गॅरेशनची फक्त डेफिनेशन करायची. आता तुम्हाला माहिती आहे पॅरल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, मग ते प्रॉब्लेम असू दे किंवा थेरम असू दे, हे दोन्ही आपल्याला महत्त्वाचे आहेत. बऱ्याचदा एक्झाम विचारलेले आहेत. रिपीटेड क्वेश्चन आहेत, चान्सेस थोडेसे कमी. टॉर्कच्या रिलेटेडचं डेरिव्हेशन करा, हे महत्त्वाचं आहे. या रिलेटेड क्वेश्चन विचारतात. हा क्वेश्चन यावर्षी यायचे चान्सेस कमी, कारण लास्ट इयरला हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ह्याचे ॲप्लिकेशन करा किंवा याच्यावरचा प्रॉब्लेम येईल. रोलिंग मोशनचा क्वेश्चन मला महत्त्वाचा वाटतो. हा सुद्धा यावर्षी IMP क्वेश्चन आहे. ह्याचे सगळे ॲक्सेलरेशन डिस्प्लेसमेंटचे डेरिव्हेशन आणि हा जो बॉक्स दिला आहे ना मित्रांनो, हा महत्त्वाचा आहे. हे रिलेशन MCQ मध्ये विचारतात. इतकं सारं पार्ट आपल्याला पहिल्या चॅप्टरमधला IMP आहे. चला आपण पुढच्या चॅप्टरकडे जाऊया. पुढच्या चॅप्टरमध्ये गेल्यानंतर जर मी हायलाईट केलेलं तुम्ही बघितलं, प्रॉपर्टीज इथल्या करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथं पण प्रॉपर्टी दिल्यात बघा आपल्याला. त्याच्यानंतर जर आपण पुढे आलं, प्रेशरचं डेरिव्हेशन करा. त्याच्यानंतर HρGचं डेरिव्हेशन हे महत्त्वाचं आहे. मी पुन्हा सांगतो, क्वेश्चन एक्झाम्पल पुस्तकातले महत्त्वाचे आहेत. आता जर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पुढे आलो तर आपल्याला हे पास्कल्स लॉ मिळेल, हा महत्त्वाचा आहे, हा करायचा पास्कल्स लॉ. त्याच्यानंतर ओपन ट्यूब मॅनोमीटर किंवा मर्क्युरी बॅरोमीटर हे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सरफेस टेन्शनची डेफिनेशन करा आणि थोडं पुढं आलं कोहेजिव्ह आणि अडेझिव्हची डेफिनेशन करणं गरजेचं आहे. हा थेरी क्वेश्चन बऱ्याचदा विचारतात, पण आत्ता त्याला इतकं महत्त्व देऊ नका. महत्त्व कशाला तर तुम्हाला मी सांगतो या चॅप्टरमध्ये. तर सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी हे 2 क्वेश्चन यावर्षी महत्त्वाचे आहेत. त्याचं रिलेशनसुद्धा व्यवस्थित करा. अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर एकतर प्रॉब्लेम कन्सेप्टने येऊ शकतो किंवा थेरी पॉईंट ऑफ व्ह्यू विचारला जाऊ शकतो. ते करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पुढं आलो तर हा जो इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीचा पार्ट आहे आणि इफेक्ट ऑफ टेम्परेचरचा पार्ट आहे, हा दोन्ही पार्ट महत्त्वाचा आहे, हा व्यवस्थित करा. त्याच्यामध्ये थोडंसं आपण पुढे येऊया. त्याच्यानंतर बबल फॉर्मेशन किंवा ड्रॉप फॉर्मेशनच्या रिलेटेडचं डेरिव्हेशन महत्त्वाचं आहे, हे करणं गरजेचं आहे. चला पुढे जाऊया अजून आपण. त्याच्यामध्ये ही मेथड नंबर 2 करून ठेवा. मेथड नंबर 2 गरजेची आहे, ती व्यवस्थित करा. नंतर स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो हा सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये अजून थोडं आपण पुढे येऊया. क्रिटिकल व्हेलॉसिटी, रेनॉल्ड नंबर हे सुद्धा डेफिनेशन फक्त, म्हणजे ह्याच्यामध्ये डिटेल करायचं नाही, फक्त डेफिनेशन या गरजेचे आहेत. अजून आपण थोडंसं पुढं आलो तर टर्मिनल व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन गरजेचं आहे, ते व्यवस्थित करा. त्यानंतर आपण पुढं आलं नंतर बर्नौलीज प्रिन्सिपल हे करायचं. ह्याचं डेरिव्हेशन मोठं आहे परंतु करायचे. त्याच्यापेक्षा जास्त काय महत्त्वाचं असेल तर त्याचे ॲप्लिकेशन. बर्नौलीचे ॲप्लिकेशन व्यवस्थित वाचून घ्या. डेरिव्हेशन नाही गरजेचं, पण ॲप्लिकेशन एनी 2 वगैरे तुम्हाला असं विचारू शकतात. हा चॅप्टर झाल्यानंतर आपण KTGकडे येतोय. KTGमध्ये तुम्हाला अगदी महत्त्वाचं सांगतो, हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. ह्याच्यावर मीन फ्री पाथचा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. आयडियल गॅस आणि रिअल गॅसमधला डिफरन्स महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढं आलो तर प्रेशरचं डेरिव्हेशन तुम्हाला माहिती आहे, पुस्तकातलं सर्वात मोठं डेरिव्हेशन कुठलं असेल तर ते प्रेशरचं आहे, ते करणं गरजेचं आहे. रूट मीन स्क्वेअरचं डेरिव्हेशन गरजेचं आहे. यातला हा डू यू नोचा पार्ट स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशनचा महत्त्वाचा आहे. नंतर
मोनोडायपॉलीचं डेरिवेशन आहे, आजपर्यंत कधीच बोर्डाला आलं नाही, खूप सोपं आहे, एकदा बघून घ्या, आलं तर लिहिता आलं पाहिजे. आपण पुढे आलो तर हा जो पार्ट आहे ना मित्रांनो, हा पार्ट फार महत्त्वाचा आहे. अथर्मनन्स, डायथर्मनन्स, ह्याची थेरी, ह्याचे एक्झाम्पल, हे जे कंडिशन हे इथं दिलेले आहेत आणि या फार महत्त्वाच्या आहेत. कंडिशन्स वगैरे या फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आपण ब्लॅक बॉडीबद्दल बोलूया. ब्लॅक बॉडी क्वेश्चन मागच्या वर्षी आलेला नाही आहे, तो व्यवस्थित करून घ्या. एमएसयू पॉवर, एमएसयू कंडिशन्स या इथं दिलेल्या आहेत, त्यासुद्धा करणं गरजेचं आहे. थोडंसं आपण पुढे आलो तर क्रिचॉफ्स लॉ आहे, क्रिचॉफ्स लॉ करायचा, ह्याची एक डायग्राम आम्ही दिलेली आहे, ती करा, ती महत्त्वाची आहे. हा क्वेश्चन सुद्धा स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशनचा महत्त्वाचा आहे. मी पुन्हा सांगतो, इथून पुढचा जो पार्ट आहे त्यातला एक क्वेश्चन थेरॉटिकल कन्फर्म येणारच. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आला तर 1 मार्काला, त्याच्यापेक्षा जास्त नाही. स्टीफन बोल्टन लॉ महत्त्वाचा आहे, तो सुद्धा करणं गरजेचं आहे. याच्या दोन्हीवर प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतो, हे दिलेले प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करा, दॅट इज इनफ. आता आपण पुढे जाऊया थर्मोडायनॅमिक्सवर. आता आपण जर थर्मोडायनॅमिक्स चालू तर तुम्हाला माहिती आहे हा चॅप्टर पूर्ण थेरॉटिकल आहे. मी टाकलेला व्हिडिओ आधीचा एकदा बघून घ्या आणि त्यातून क्वेश्चन जे येतात ते डायग्राम बेस येतात. आता जर तुम्ही इथं बघितलं तर झिरोथ लॉची ही डायग्राम आणि त्याचा लॉ हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्याच्या पुढे जर आपण आलो तर इंटरनल एनर्जीचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, इथं पुन्हा तसंच आहे, डायग्राम बेस क्वेश्चन महत्त्वाचे. कुठलाही क्वेश्चन डायरेक्ट एक्सरसाइजमधून करू नका, डायग्राम बेस यामधली प्रिपरेशन करा. म्हणजे या डायग्रामच्या नावावरूनच क्वेश्चन क्रिएट होणार आहेत थर्मोडायनॅमिक्ससाठी. म्हणजे हा क्वेश्चन आला, हा एक क्वेश्चन आला, हा एक क्वेश्चन आला, अशा पद्धतीनं थर्मोची प्रिपरेशन करा आणि हा पार्ट तुम्हाला 1 मार्कासाठी महत्त्वाचा आहे. आपण जर असं पुढे गेलो तर आपल्याला इथं फर्स्ट लॉ मिळेल. फर्स्ट लॉ सुद्धा महत्त्वाचा आहे, डायग्राम बेस महत्त्वाचा आहे. बघा, डायजेस्टमध्ये कधी कधी डायग्राम वेगळे असतात, त्या नाही काढायच्या, पुस्तकात जशी दिले तशीच्या तशी आपल्याला डायग्राम गरजेची असते. इथं त्याचं फर्स्ट लॉचं एक्झाम्पल दिले, ते महत्त्वाचं आहे. आता व्हेरिएबल दिले, नंतर इथं तुम्हाला इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्हमधला डिफरन्स दिला आहे, हा सुद्धा महत्त्वाचा आहे. नंतर थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, हे इथं दिलं आहे. सोप्या डेफिनेशन आहेत, करणं गरजेचं आहे. पुढे जर आपण आलो तर हे जे ग्राफ आहेत यावर क्वेश्चन बऱ्याचदा विचारलेला आहे. हे फक्त ग्राफ ड्रॉ करायला सांगतात, PV डायग्रामवरून ग्राफ ड्रॉ करायला लावतात. हा क्वेश्चन तितकाच महत्त्वाचा आपल्या पुस्तकातला आहे. थोडंसं आपण पुढे आलो तर त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रोसेस चालू होतात, रिव्हर्सेबल, इरिव्हर्सेबल. त्या प्रोसेसेस शांतपणे व्यवस्थित, त्यात जर डेरिव्हेशन असेल तर डेरिव्हेशन आणि ग्राफ असेल तर ग्राफ, व्यवस्थित यातलं करणं गरजेचं आहे. आता 1 बाय 1 सगळ्या प्रोसेस चालू होत आहेत, ज्याच्यात डेरिव्हेशन आहे ते डेरिव्हेशन महत्त्वाचं आहे. मी पुन्हा सांगतो, यावेळेस जर तुम्ही म्हणलात तर ॲडिबॅटिक प्रोसेस व्यवस्थित करून जावा, ती मला महत्त्वाची वाटते. त्याचं डेरिव्हेशन असेल, त्याचा प्रॉब्लेम असेल, बाकी प्रोसेसेस खूप छोटे आहेत. तुम्ही काय करावा, त्याचा डिफरन्सचा एक टेबल बनवा आणि त्यातून प्रिपरेशन करावी, जास्त फायदा होईल. सायक्लिक प्रोसेससुद्धा बघा इथे दिलेली आहे, ती व्यवस्थित करून घ्या. फ्री एक्सपेन्शन आजपर्यंत कधी विचारला नाही आहे, छोटासा पॉईंट आहे, पाहणं गरजेचं आहे. आता आपण हीट इंजिन, रेफ्रिजरेटर आणि कार्नॉट इंजिनकडे येऊया. आता यातला काही पार्ट तुम्हाला JEE नीटला नव्हता, त्यामुळं JEE नीट CET प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा पार्ट व्यवस्थित करावा. हा तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये JEE आणि नीटला तर झालेला नाही आहे, त्यामुळे हा पार्ट तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि तिन्हीपैकी एक तरी प्रॉब्लेम, रेफ्रिजरेटर, हीट किंवा कार्नॉट इंजिनपैकी प्रॉब्लेम किंवा थेरी क्वेश्चन 100% येणारच. तुम्ही व्यवस्थित हे वाक्य माझं लक्षात ठेवा, त्यावर क्वेश्चन येणारच. एअर कंडिशन वगैरे हे त्याचे एक्झाम्पल दिलेत, ते सुद्धा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता हा तो कार्नॉट इंजिनचा पार्ट आहे, ही आयडियल कंडिशन आहे, परंतु हा ग्राफ अतिशय महत्त्वाचा आहे. कार्नॉट इंजिन एक्सप्लेन करायची, त्याचा ग्राफ आणि त्याचे इक्वेशन, हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. इथं तुम्हाला सेकंड लॉ दिला आहे, म्हणजे 0 झाला, फर्स्ट झाला आणि हा सेकंड लॉ झाला. एकाच ह्याच्यामध्ये थर्मोडायनॅमिक्सचे सगळे लॉ तुम्हाला इथं कव्हर करून दिलेले आहेत. इतका चॅप्टर जरी केला तरी सफिशियंट आहे. मी पुन्हा सांगतो, हा चॅप्टर पूर्णपणे थिअरॉटिकल आहे. आपण जर पुढं आलो ऑसिलेशनमध्ये, तर ज्यांचा PCB ग्रुप आहे त्यांना कदाचित हा टफ वाटेल, कारण यामध्ये इंटिग्रेशन, डिफरन्शिएशनचे डेरिव्हेशन आहेत. पण ज्यांचा मॅथ्स आहे त्यांना हा चॅप्टर सोपा वाटला पाहिजे. स्ट्रेट फॉरवर्ड चॅप्टर, हा क्वेश्चन थिअरॉटिकल आहे, महत्त्वाचा आहे. डिफरन्शियल इक्वेशनचा सुद्धा हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. एकदा का हे डिफरन्शियल इक्वेशन झालं की त्याच्यावरून ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, व्हिलॉसिटीचे छोटे छोटे डेरिव्हेशन तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण जर पुढे गेलो तर इथं डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेशन मिळेल, ॲम्प्लिट्यूडचं सुद्धा डेरिव्हेशन दिलेलं आहे, ते करणं गरजेचं आहे. आता बघा, हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. सिरीजमध्ये कनेक्टेड आणि पॅरललमध्ये कनेक्टेड कसं असतं त्या संदर्भात इथे थेरी दिलेली आहे. आता सर्क्युलर मेथड म्हणजे रेफरन्स सर्क्युलर मेथडनी ऑसिलेशन कसं एक्सप्लेन करता येईल हे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला ऑसिलेशन समजून घेण्यासाठी सर्क्युलर मोशनची मदत घेणारी कन्सेप्ट इथं तुम्हाला दिलेली आहे. ती जर येत असेल, आधी केली असेल तर करा, असं काही जास्त महत्त्वाचं नाही. परंतु या ज्या रिप्रेझेंटेशन मेथड आहेत, नंतर पार्टिकल परफॉर्मिंग SHM, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपासून किंवा मिड पॉईंटपासून ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, हे महत्त्वाचे आहेत. ह्याच्यावर क्वेश्चन बऱ्याचदा विचारला जातो. आता पुन्हा हे मोठं डेरिव्हेशन तुम्हाला कल्पना असेल, येत असेल, केलं असेल, जमत असेल तरच करायचं, अन्यथा आता ते विषय सोडून द्यायचा, कारण वेळ आपल्याकडं कमी राहिलेला आहे.
एनर्जीचं डेरिव्हेशन आलंच पाहिजे, त्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही, येत नसेल तर करून घ्यावं, आणि त्याचा हा ग्राफ महत्त्वाचा आहे. नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं कोनिकल पेंड्युलम आणि सिम्पल पेंड्युलम दोन्हीपैकी क्वेश्चन येणार, यावेळेस बोर्डाला व्यवस्थित करा. नंतर सेकंड पेंड्युलमवर प्रॉब्लेम येऊ शकतो, ही कन्सेप्टसुद्धा तुम्हाला येणं गरजेचं आहे, त्याचे प्रॉब्लेम तुम्हाला इथे दिलेले आहेत. आता इथंपर्यंतचा पार्ट वेगळा झाला. आता इथं जर आपण बघितलं, हा क्वेश्चन लास्ट इयरला येऊन गेलेला आहे, त्याचे चान्सेस कमी आहेत, परंतु डिफरन्शियल इक्वेशन इन अँग्युलर फॉर्म व्यवस्थित करा, दोन्हीतला डिफरन्स करा, आणि डॅम्पिंगवर जास्त जोर देऊ नका. मागच्या वर्षी डॅम्पिंगवर एक क्वेश्चन विचारला होता, तो काही होता, जास्त त्यावर जोर देऊ नका, बेसिक कन्सेप्ट त्यातल्या आल्या तरी पुरेशा आहेत. नंतर रेझोनन्स कन्सेप्ट महत्त्वाचे आहे. आता रेझोनन्स आपल्याकडे 2 चॅप्टरमध्ये, AC मध्ये पण आहे आणि इथं पण आहे, त्यामुळे दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हा पार्ट तुम्ही व्यवस्थित करायचा आहे. आता आपण पुढे येऊया सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये. आता सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये जर आपण आलो तर अर्धा पार्ट थेरॉटिकल आहे. या स्टार्टिंगच्या डायग्राम महत्त्वाच्या आहेत, डायग्राम बेस अभ्यास करा ह्याच्यामध्ये सुद्धा. नंतर ह्या सुद्धा डायग्राम महत्त्वाच्या आहेत. बघा, फिजिक्समध्ये प्रेझेंटेशन बोलक्या डायग्राम पाहिजेत, त्याच्यामध्ये सगळे लेबल पाहिजेत. आता फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. नंतर नोड अँटी नोडच्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत, आणि त्याच्या बेसवर तुम्हाला 3 डेरिव्हेशन दिलेले आहेत. नंतर फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन काय असतं, बघा ऑसिलेशन अँड व्हायब्रेशनमध्ये काय फरक आहे, असा सुद्धा पॉईंट तुम्हाला ओरल प्रॅक्टिकल एक्झामिनेशनला विचारू शकतात. हार्मोनिक आणि ओव्हरटर्न लास्ट इयरला विचारलेला क्वेश्चन आहे, यावेळेस चान्सेस कमी आहेत. एंड करेक्शन तुम्हाला प्रॉब्लेममध्ये विचारले जाऊ शकतो. आणि मग अशी जे मी म्हणत होतो ते डेरिव्हेशन हे म्हणजे स्ट्रिंगसाठी, वन एंड क्लोजसाठी, वन एंड ओपनसाठीचे डेरिव्हेशन हे व्यवस्थित करायचे. यामध्ये एक तुम्हाला डिव्हाइससुद्धा दिलेला आहे किंवा लॉ हे महत्त्वाचे आहेत. त्यातला सोनोमीटरचा एक्सपेरिमेंट हा महत्त्वाचा आहे, त्याचे व्हेरिफिकेशन्ससुद्धा महत्त्वाचे आहेत, आणि त्याचे हे प्रॉब्लेम करा, हे प्रॉब्लेम महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आपण थोडंसं पुढे येऊया. ॲप्लिकेशन ऑफ बीटमध्ये जर बीट आधी केलं असेल तर करा, नाहीतर त्याचे डायरेक्टली ॲप्लिकेशन केले तरी इनफ आहेत. एवढा पार्ट आपल्याला सुपरपोजिशनचा करणं गरजेचं आहे. आता पुढे आलो आपण 7 मार्काच्या चॅप्टरकडे, तो आहे वेव ऑप्टिक्स. अर्धा चॅप्टर थेरॉटिकल, अर्धा चॅप्टर प्रॉब्लेमचा. ह्याच्यामध्ये सुरुवातीला कॉर्पॅस्क्युलस थेरीमधले पॉईंट काढा, सगळं करत बसू नका. त्याच्यानंतर पुढे यायचं, हायगनचं प्रिन्सिपल तोंड पाठ पाहिजे, त्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही. प्रिन्सिपल तुम्हाला इथं दिलं आहे, या प्रिन्सिपलला काही ऑप्शन नाही, हे केलंच पाहिजे. नंतर प्रायमरी सोर्स सेकंडरी सोर्स काय असतं, या डायग्राम काय आहेत ते केलं पाहिजे, ही डायग्राम केली पाहिजे. या रिफ्लेक्शनच्या डायग्राम व्यवस्थित करा, मुलं मिस करतात. नंतर पोलरायझेशन कन्सेप्ट तुम्हाला आलीच पाहिजे, त्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही. ह्याचं डेरिव्हेशन, ह्याचे डायग्राम, ह्याच्यावरचे प्रॉब्लेम. नंतर ब्रेस्टर्स लॉ इथं दिला आहे, विचारायचे चान्सेस आहेत, ते सुद्धा करा. नंतर या डायग्रामची आपल्याला काही गरज नाही, तुम्ही यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट डायरेक्टली चालू केला तरी चालण्यासारखं आहे. या डायग्रामच्या काही नादी लागू नका. ह्याचं डेरिव्हेशन 100% महत्त्वाचं आहे, त्याच्या केसेससुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. नंतर जर आपण पुढे आलो ना तर ह्या 6 कंडिशन दिल्यात. हा क्वेश्चन मला IMP वाटतो. कंडिशन फॉर ऑब्टेनिंग वेल डिफाईन स्टडी इंटरफरन्स पॅटर्न, हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. 6 कंडिशन आहेत, 6 कंडिशन पेपरला विचारू शकतात, व्यवस्थित करून ठेवा. नंतर त्याच्या मेथड्स 2 दिलेले आहेत, कोअरंट सोर्स क्रिएट करायच्या आणि ऑप्टिकल पाथ. सोपे पॉईंट आहेत हे, छोटे. डिफ्रॅक्शनमध्ये फ्रॉनहॉफर आणि फ्रेशनरमधला डिफरन्स करा, महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण पुढे आलो तर हे डेरिव्हेशन छोटंसं आहे, मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे, ते बघावं, ते डेरिव्हेशन करा. ह्याच्यापेक्षा ते मी सिम्पल मेथडनी एक्सप्लेन केलेलं आहे. नंतर रेलिस क्रायटेरिया जो दिलेला आहे तो डिफ्रॅक्शनच्याच रिलेटेड आहे, परंतु एक वेगळी कन्सेप्ट आहे, त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. आणि शेवट तुम्हाला कल्पना असेल, मायक्रोस्कोप टेलिस्कोप हे 2 पॉईंट राहतात, ते करणं गरजेचं आहे. पुढचा चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये सुरुवातीचे ॲप्लिकेशन फार महत्त्वाचे आहेत, त्याचे केसेससुद्धा महत्त्वाचे आहेत. इथं तुम्हाला केसेस दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 ते 4 पहिले डेरिव्हेशन. आता यामध्ये मी मागं पण म्हणलो आहे, पोटेन्शियल एनर्जी आणि पोटेन्शियल यातला डिफरन्स मुलांना समजणं गरजेचं आहे. बघा, आता इथं पोटेन्शियल एनर्जी म्हणलं तर सगळे नोटेशन यूच्या रिलेटेड असतील, हे फार महत्त्वाचं आहे. यू किंवा W दोन्ही पण लिहू शकता. आणि जेव्हा आपण फक्त पोटेन्शियल म्हणतो तेव्हा नोटेशन तुम्हाला V मिळणार आहे. बघा, इथं तुम्हाला V मिळेल किंवा इथं तुम्हाला V मिळेल. म्हणजे पेपरमध्ये क्वेश्चन वाचून लगेच सॉल्व करायचं नाही, ते पोटेन्शियल एनर्जी म्हणलंय का पोटेन्शियल म्हणलंय हे समजून घेऊन दोन्ही डेरिव्हेशन आपल्याला सॉल्व करणं गरजेचं आहे. हे एक त्या पोटेन्शियलमधलं मोठं डेरिव्हेशन आहे डायपोलचं, जर केलं असेल आधी तरच करा. पण हे जे 0.4चं डेरिव्हेशन आहे ते एकदम सोपं आहे, छोटं आहे, करून ठेवा. नंतर आपण पुढं आलो तर ह्याच्यामध्ये एनर्जीचे वेगळे केसेस दिलेले आहेत डायपोलसाठीचे, ते केसेस करणं गरजेचं आहे. N पॉईंटसाठी, 2 पॉईंटसाठी, 3 पॉईंटसाठी हे असे केसेस इथं दिलेले आहेत, ते महत्त्वाचे आहेत. थोडंसं आपण पुढे येऊया. ह्याच्यामध्ये बघा, थेरी क्वेश्चन हा महत्त्वाचा आहे. नॉन पोलार आणि पोलार हे दोन्ही क्वेश्चन करा, दोन्हीतला डिफरन्स, त्यातली थेरी, हा क्वेश्चन बऱ्याचदा पेपरला विचारला जाऊ शकतो, व्यवस्थित करा. पोलार, नॉन पोलार. त्याच्यानंतर
इथंपर्यंतचा पार्ट जरी किचकट असला तरी आता पुढचा पार्ट सोपा आहे, तो म्हणजे कपॅसिटर. कपॅसिटरचा सिरीज पॅरल कॉम्बिनेशन करा, त्याच्यावरचा प्रॉब्लेम येऊ शकतो. अतिशय सोपी कन्सेप्ट आहे ती. त्याच्यानंतर आपण पुढे जर आलो तर एनर्जी स्टोर्ड इन कपॅसिटर, नंतर कपॅसिटरमधली एनर्जी पॅरल प्लेटसाठी हे दोन्ही डेरिव्हेशन करणं गरजेचं आहे. नंतर इथं काय दिलं माहिती का, डायइलेक्ट्रिक स्लॅब ॲड केल्यानंतर काय होईल त्याचे कंडिशन्स दिलेत, त्याच्या केसेस दिलेत, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ करंट मला क्वेश्चन IMP वाटतो, हे थेरी का असे ना हे करून ठेवा. मी मगाशी जे म्हणलं एनर्जी स्टोर्ड इन कपॅसिटर ते तुम्हाला इथं दिलेलं आहे, त्याचं छोटंसं डेरिव्हेशन आहे. आणि पुन्हा सांगतो, असे जे एक्सपेरिमेंट चॅप्टरच्या शेवटी दिलेले असतात ते फार महत्त्वाचे असतात. इथं तुम्हाला दिलं आहे वेंडी ग्राफ जनरेटर, प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, डायग्रॅम आणि युजेस, एवढं तरी ह्याचं करणं गरजेचं आहे. आपण पुढच्या चॅप्टरकडे जाऊया. सोपा चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी. ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालवत बसायचं नाही. ह्याच्यामध्ये दोन्ही लॉ करायचे, KVL KCL, आणि त्याचे मल्टिपल नाव आहेत ते सुद्धा करून ठेवायचे. नंतर विस्टॉन्स ब्रिज हे महत्त्वाचं आहे, त्याचं डेरिव्हेशन किंवा त्याच्यावरचे प्रॉब्लेम. सिरीजमध्ये कनेक्ट केल्यावर काय होईल, पॅरलमध्ये केल्यावर काय होईल. नंतर मीटर ब्रिज करणं गरजेचं आहे. इथं सोर्सेस ऑफ एरर दिले बघा, नीट लक्ष द्या, हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. मी पुन्हा सांगतोय, IMP आहे बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. नंतर आपण पुढं आलो तर आपल्याला पोटॅन्शिओमीटर मिळेल, KVL आणि KCL हे संपलं इथं. आता चालू झालं पोटॅन्शिओमीटर. आता पोटॅन्शिओमीटरचे 3 केसेस दिलेले आहेत, ॲप्लिकेशन दिले आहेत, मेथड 1, मेथड 2 आणि मेथड 3. या तिन्ही मेथड व्यवस्थित करा. डायग्राम सेम आहेत, फार फरक नाही आहे, थोड्याशा मायनर डायग्राममध्ये बदल आहेत, पण कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. नंतर त्याचे ॲप्लिकेशन दिलेत. बघता बघता हा चॅप्टर संपतो, जास्त काय राहिलं नाही आहे. गॅलॉनोमीटर आहे, ॲमीटर आणि व्होल्टमीटर, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. ॲमीटर व्होल्टमीटर प्रॉब्लेम यायचे चान्सेस यावेळेस जास्त. मी पुन्हा सांगतो, ॲमीटर व्होल्टमीटरवर प्रॉब्लेम यायचे चान्सेस जास्त आहेत, प्रचंड जास्त आहेत. हा चॅप्टर छोटा होता, सोपा होता. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटमध्ये सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन कुठला असेल तर सायक्लेट्रॉन करा. सायक्लेट्रॉन हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर हे छोटे छोटे ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत. याचं वैशिष्ट्य असं आहे की सोपे डेरिव्हेशन असतात. आता टॉर्क जनरेशन किंवा त्याचा मुवमेंट या रिलेटेड सुद्धा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. मुव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर दोनदा आला बघा, एक गॅलॉनोमीटर म्हणून तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आला आणि इथं सुद्धा आला. कशातला विचारला ते समजून घेणं गरजेचं आहे. या चॅप्टरचे 2 विभागणी बायट-स्लॉट्स लॉनी करता येईल आणि ॲम्पियर लॉ नंतर येणार आहे त्याच्यानुसार करता येईल. डेरिव्हेशन जरी वेगळे असले तरी शेवटचं इक्वेशन हे दोन्हीसाठी सेमच असतं. त्यामुळं तुम्हाला अशा टाईपच्या मिक्स डायग्राम, कर्व आहे, स्ट्रेट लाईन आहे, आर्क आहे, अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॉब्लेम पेपरला विचारले जाऊ शकतात. आता आला ॲम्पियर लॉ. मगाशी म्हटलं तसं फॉर्म्युला वेगळा, कन्सेप्ट थोडीशी वेगळी, परंतु त्याचं फायनल आन्सर जे येणार आहे ते सेम येणार आहे. मला यावेळेस सोलोनाइड आणि टोराइडचा क्वेश्चन महत्त्वाचा वाटतो. ते दोन्ही क्वेश्चन सोलोनाइड आणि टोराइडचे क्वेश्चन व्यवस्थित करून ठेवा. इतका पार्ट आपल्याला या चॅप्टरचा करणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम यावर यायचे चान्सेस जास्त. आता पुढचा सोपा चॅप्टर जो तुम्हाला आला नाही तर बोर्डाला काही जास्त लिहिताच येणार नाही, तो म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल. यातलं काहीही सोडायचं नाही, सगळं करायचं, कारण आपल्या हातचा चॅप्टर आहे. हे डेरिव्हेशन सोपं आहे. त्यानंतर मॅग्नेटिझमचं जे डेरिव्हेशन आहे आणि त्याच्या ज्या वेगळ्या वेगळ्या केसेस आहेत, अतिशय सोपं छोटं डेरिव्हेशन आहे. हे सगळ्यांनी करायचं आहे. पुढची महत्त्वाची डेफिनेशन आहे मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी. बोर्डाला प्रचंड आवडती, बोर्डामध्ये बऱ्याचदा विचारले जाते. त्याचं SI युनिट, डायमेन्शन, फॉर्म्युला सगळं करून ठेवायचं. या दोन्ही डेफिनेशन महत्त्वाच्या. आता डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक ह्याचे एक 10 डिफरन्सचे पॉईंट काढा, तेवढे करून ठेवा. ते कॅरेक्टरिस्टिक विचारलं तेच लिहायचं, डिफरन्स विचारलं तेच लिहायचं. नंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे डोमेन थेरी, ही डोमेन थेरी करा. IMP क्वेश्चन आहे, मला यावेळेस क्वेश्चन महत्त्वाचा वाटतो. तसंच इफेक्ट ऑफ टेम्परेचर किंवा त्याला क्युरीज म्हणता येईल. हिस्टोरिसिस कर्वमध्ये 2च डेफिनेशन महत्त्वाच्या, रिटेंटिव्हिटी आणि कोर्सिव्हिटीची डेफिनेशन व्यवस्थित करा. आणि त्यानंतर हा पार्ट सॉफ्ट आणि हार्ड मटेरियल संदर्भात हे ग्राफ महत्त्वाचे, त्याची काही थेरी जास्त महत्त्वाची नाही आहे. आता आपण पुढच्या चॅप्टरकडे येतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ह्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना असेल की पहिल्यांदा फॅरेडेज लॉ करायचा, लेन्झ लॉ करायचा. हे लॉ आहेत फक्त, बाकी सगळं वाचत बसायचं नाही. आता ह्याच्यामध्ये हे पहिलं डेरिव्हेशन जे आहे BLV, ह्याच्यावर प्रॉब्लेम येतो. डेरिव्हेशन क्वचित विचारलं जातं. नंतर हे जे रोटेशनल आहे ते विचारलं जाऊ शकतं. हे डेरिव्हेशन म्हणजेच कशाचं, कॉईल स्टेशनरी आणि मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी होते तर हे. आता मॅग्नेटिक फील्ड स्टेशनरी आणि कॉईल मूव्ह होते म्हटलं तर हे. दोन्हीतला फरक नीट समजून घ्या. व्हिडिओ समजला नसेल तर परत एकदा ऐका मी काय बोललोय ते. दोन्ही डेरिव्हेशन वेगळे वेगळे. आता नंतर जनरेटरचा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. पुढे जर आपण आलो, ही थेरी आहे बॅक EMF आणि टॉर्कची कन्सेप्ट. आता बघा, हे जे डेरिव्हेशन आहे ना, हे असं येत नाही, एक्सप्लेन एनर्जी ट्रान्सफर. हा क्वेश्चन कसा येणार माहिती काय, शो दॅट द वर्क डन इन पुलिंग द लूप थ्रू द मॅग्नेटिक फील्ड ॲपियर ॲज अ हीट एनर्जी इन अ लूप. असा क्वेश्चन येतो आणि मुलं शोधत बसतात, हे मला झालंच नाही कुठल्या चॅप्टरचं आहे. या पॉईंटवरनं हे डेरिव्हेशन येतं. असे छुपे पॉईंट समजण्यासाठीच हे व्हिडिओ सगळे बघायचे आहेत.
एडी करंटची कन्सेप्ट आपल्याला महत्त्वाची आहे. सेल्फ इंडक्टन्सची डेफिनेशन लास्ट इयरला विचारले, यावेळेस चान्सेस थोडेसे कमी आहेत. हां, आता सेल्फ विचारला म्हणून तुम्ही दुसरं करू नका लगेच. आता सिरीज पॅरल कॉम्बिनेशनवर यावर प्रॉब्लेम येऊ शकतो 1 मार्कमध्ये व्हेरी शॉर्टमध्ये. एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. पुढचा चॅप्टर आहे आपला AC सर्किट. मी मुलांना पुन्हा सांगतो, AC सर्किटवर थेरी यायचे चान्सेस खूप कमी असतात. आले तर प्रॉब्लेम असतात, तरीसुद्धा आपण थोडंसं समजून घ्या. RMS व्हॅल्यूचा फॉर्म्युला व्यवस्थित करून घ्या, तो महत्त्वाचा आहे. आता इथून काय झालेत, AC सर्किट विथ रजिस्टर पहिला केस, AC सर्किट विथ इंडक्टर आणि कपॅसिटर असे 3 डेरिव्हेशन तुम्हाला दिलेत आणि नंतर कंबाईन म्हणजे रेझोनन्सचं डेरिव्हेशन करा, ते जास्त महत्त्वाचं आहे. कुठलं आलं हे आणि या दोन्हीतला डिफरन्स. मी पुन्हा सांगेन, याच्यामध्ये डेरिव्हेशनपेक्षा प्रॉब्लेमवर जास्त लक्ष द्यायचं, फॉर्म्युले व्यवस्थित आले पाहिजे. आता पॉवरचे डेरिव्हेशन दिसताना खूप मोठे दिसतात, पण तुम्हाला लक्षात आलं तर त्याचा आन्सर काही ठिकाणी 0 येतं. हे डेरिव्हेशन खूप सोपे आहेत, एकदम सोपे डेरिव्हेशन आहे. त्यामुळे हे डेरिव्हेशन व्यवस्थित करायचे. आणि पुन्हा मी ते सांगेन, PCB वाले असतील तर त्यांना यामध्ये थोडासा त्रास होऊ शकतो. LC ऑसिलेशन हा क्वेश्चन सोपा आहे, थेरी आहे, हा विचारला नाही आहे पण विचारू शकतात. रेझोनन्स हा फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे बरं का. ह्याच्यावर एकतर थेरी येईल किंवा प्रॉब्लेम येईल. याचं सगळं करायचं, यातलं काही सोडायचं नाही. पॅरलल सिरीज सगळं करायचं. हे जर येत नसेल तर काय उपयोग नाही. सिरीज पॅरलल रेझोनन्स केलंच पाहिजे, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर शार्पनेस ऑफ रेझोनन्स म्हणजे क्वालिटी फॅक्टर झाला म्हणतो, ग्राफ कसा इम्प्रूव्ह करता येईल ह्याची थेरी दिलेली आहे. हा सुद्धा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. AC सर्किटमधले सगळे प्रॉब्लेम करा रे, परत परत सांगतो, प्रॉब्लेमच येणार, थेरी येणार नाही. ड्युअल नेचर इतका छोटा चॅप्टर आहे, चालू झाला की संपतो. बघा, पहिला क्वेश्चन तुम्ही हा करायचा आहे एक्सपेरिमेंटचा, त्याचे ग्राफ करायचे 1 2 3 4 एक्सपेरिमेंट, त्याचे ग्राफ, त्याची थेरी. त्याच्यानंतर ड्युॲलिटीची थेरी पार्ट करायचा, तिसरा क्वेश्चन झाला. आता त्याच्यानंतर आपल्याला कुठला क्वेश्चन करायचा आहे डायरेक्टली, हे म्हटलं काही नाही करायचं. आता हे बघा, हे ड्युॲलिटीचा पार्ट तुम्हाला जो म्हटलं तो. त्याच्यानंतर फोटोसेल करायचा, फोटोसेल महत्त्वाचा आहे. डी ब्रॉग्लीचं डेरिव्हेशन करायचं. बघा, 5वा क्वेश्चन सांगितलं तुम्हाला मी, आणि डेव्हिएशनची थेरी. याच्या व्यतिरिक्त काहीही करू नका, वेगळं काही थेरी येणार नाही. प्रॉब्लेम मात्र यातले सगळे करा, यामधले प्रॉब्लेम महत्त्वाचे आहेत. आता आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये येऊया. स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर आपल्याला इथं बार्मर पाश्चल सिरीजबद्दल जी थेरी दिलेली आहे, पुढे सुद्धा येणार आहे, ती महत्त्वाची आहे. नंतर बोर मॉडेलवरून जे डेरिव्हेशन दिलेत ते जमत असतील, आधी केले असतील तर करावेत. नंतर ही ग्राउंड स्टेट वगैरे कॅल्क्युलेशन कसं असतं हे समजणं गरजेचं आहे. हा पार्ट व्यवस्थित करा. त्याच्यानंतर आपल्याला डी ब्रॉग्ली डेरिव्हेशन दोनदा आलं बघा, एक आलं ड्युअल नेचरमध्ये आणि एक इथं. दोन्ही थोडे थोडे मायनर बदल आहेत, प्रेझेंटेशनमध्ये बदल आहेत, ते व्यवस्थित करा. मास डिफेक्टची थेरी ही अतिशय महत्त्वाची आहे. मुलं न्यूक्लिआय करत नाहीत, मी पुन्हा सांगतो, न्यूक्लिआयचा पार्ट करा. थेरी आहे, सोपा आहे, सिम्पल आहे. हा ग्राफ महत्त्वाचा आहे. न्यूक्लिआयचा ग्राफ ॲज इट इज हा ड्रॉ करायचा, प्रॅक्टिस करायचे. फिजन फ्युजन करायचं. नंतर डीके जो असतो अल्फा बीटा गॅमा, हा डीके व्यवस्थित करा. यामधले थेरी आणि ह्याचे एक्झाम्पल्स, हे एक्झाम्पल बऱ्याचदा पेपरला विचारतात. हे एक्झाम्पल झाले की हे जे डेरिव्हेशन आहे तुम्हाला मॅथ्सला पण झालेलं आहे. लॉ ऑफ रेडिओॲक्टिव्ह डीके, हे डेरिव्हेशन व्यवस्थित करा, म्हणजे हाफ सायकलचं वगैरे हे डेरिव्हेशन महत्त्वाचं आहे. नंतर फिजन फ्युजनचा क्वेश्चन जो तुम्हाला म्हणलो तो, ह्याचे एक्झाम्पल, चेन रूलचे एक्झाम्पल, इतका पार्ट आपल्याला न्यूक्लिआयचा करणं गरजेचं आहे. डेरिव्हेशन डेरिव्हेशन डेरिव्हेशन, बाकी दुसरं काही यामध्ये नाही, आणि छोटे छोटे प्रॉब्लेम. आता सर्वात सोपा सिम्पल चॅप्टरला सेमी कंडक्टर. मी ह्यातला IMP सांगणं म्हणजे चुकीचं आहे, कारण मी पुन्हा सांगतो, मॅग्नेटिक मटेरियल, ड्युअल नेचर आणि सेमी कंडक्टर ज्यांना काहीच येत नाही त्यांनी ह्यातलं सगळं करणं गरजेचं आहे. ही डायग्राम महत्त्वाची आहे. हाफ वेव्ह मागच्या वर्षी आली होती, हाफ वेव्ह फुल वेव्हपैकी काही येऊ शकतं. त्यानंतर फिल्टर सर्किट विचारलं जाऊ शकतं. झेनर डायोडचे डायग्राम विचारले जाऊ शकतात. झेनर डायोडचे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स विचारले जाऊ शकतात. LED फोटो डायोड सोलार सेल, मी पुन्हा सांगतो, LED फोटो डायोड सोलार सेल यापैकी एक काही ना काही विचारलं जाईल. ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, ॲप्लिकेशन, कॅरेक्टरिस्टिक, सिम्बॉल, काही ना काहीतरी विचारलं जाईल, पण विचारणार नक्की. ट्रान्झिस्टर हा पॉईंट जो आहे तो पुन्हा आपल्याला नीट आणि JEEच्या विद्यार्थ्यांना झालेला नाही आहे. हा पॉईंट त्यांनी व्यवस्थित करावा. ट्रान्झिस्टरचा पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये मला जर विचाराल तर ट्रान्झिस्टर ॲज अ ॲम्प्लिफायर हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारला जातो आणि IMP आहे. लॉजिक गेट हा सर्वांना झालेला आहे, सोपा आहे, मॅथ्समध्ये पण झालेला आहे. हा पार्टसुद्धा करणं गरजेचं आहे. मी बऱ्यापैकी कमी वेळेमध्ये चॅप्टरमध्ये पुस्तकातलं काय करायचं हे सांगितलेलं आहे. यात काय शंका आली तर मेसेज करा, मी त्यावर तुम्हाला नक्की उत्तर देईन. परीक्षेसाठी शुभेच्छा.